नमस्कार. गोदाई किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज मी रात्रीच्या जेवणासाठी मस्त असं फोडणीचं वरण बनवलं आहे. तुम्ही बघू शकता, मस्त असं पिवळं धमक असं पातळसर फोडणीचं वरण बनवलं आहे आणि लसूणी भेंडी बनवणार आहे. आज भेंडी आणि वरणाची दोन्ही रेसिपी एकत्र दाखवणार आहे. बघा, मस्त असं भेंडी झाली. भेंडीचा कलर अजिबात बदललेला नाही. अशा पद्धतीने मस्त अशी एक ट्रिक सांगून करणार आहे मी, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान अशी भेंडी होते, वरण आणि भेंडी. तर इथे वरण आधी बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी कुकरच्या भांड्यामध्ये डाळ घेते. एक अर्धी वाटी डाळ घेतली मी. तुरीची डाळ आहे ही. एक 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यावर पावडरी वगैरे मारलेल्या असतात, त्यामुळे धुवून घ्यायची. नेहमी डाळ आपण शिजवताना डाळ धुवूनच घ्यायची, म्हणजे मग आपल्याला स्वच्छ होते. एक 2 पाण्याने धुवून घेतली. आता एक ग्लासभर पाणी घालते मी याच्यामध्ये. पाणी शिजवताना जास्त घालायचं नाही, एक ग्लासभरच मी घातलं आहे. एक हिंग घालायचं, चिमूटभर हिंग घालायचं आणि एक चमचाभर हळद घालते. हळद पुन्हा फोडणीतही तुम्ही कमी पडली तर घालू शकता. मस्त अशी एक चमचाभर हळद घातली आणि याला तेल घालायचं. एक चमचाभर पळीवर तेल घातले मी. तूपही घालू शकता तुम्ही. मस्त असं खमंग हे डाळ शिजून तयार होते आपली. आता याला कुकरमध्ये 4 शिट्ट्या करून घेते. मस्त अशी बघा कुकरमध्ये शिजवून घेतली मी मऊसूत डाळ. माझ्या कुकरमध्ये 4 शिट्ट्यामध्ये डाळ शिजते. चमच्याने थोडीशी हलवून घ्यायची. हे बघा, तुम्ही रवीने घोटून घेऊ शकता, पण मी चमच्यानेच मिक्स करून घेते. बघा, अशा पद्धतीने हे मी मिक्स करून घेतली. आता बाकीचे फोडणीचे साहित्य बघूया. इकडे एक कांदा घेतला आहे मी, बारीक असा कांदा चिरून घेतला आहे. एक छोटासा कांदा आहे तो घेतला आहे मी. एक 3-4 चिंचेचे तुकडे आहेत, ते पाण्यात घालून ठेवलेत. एक 2-3 चमचे पाणी घालून. आणि एक लहान टमॅटो आहे, छोटासा टमॅटो आहे, तो बारीक कट करून घेतला आहे. आणि ते लसूण मात्र मी जास्त घेतला आहे. 15-20 पाकळ्या लसूण आहे, बारीक चिरून घेतला आहे. एक 4 मिरच्या आहेत. आता फोडणीला सुरुवात करूया. कढई घ्यायची. याच्यामध्ये एक पळीभर तेल घालते मी. एक लहान पळी तेल घालते. तेल छान गरम झालं की मोहरी घालायची. एक अर्धा चमचा मोहरी घातली. मोहरी मात्र छान तडतडू द्या आणि मगच जिरे घाला. जिरे मोहरी एकत्र घालायची नाही. आता जिरे घालायचे. जिरे चांगले छान फुलू द्यायचे. गॅस अगदी बारीकच ठेवला आहे मी. कढीपत्त्याची एक 5-6 पानं आहेत, अशी थोडीशी मध्ये कट करून घ्यायची, हाताने चुरडून घ्यायची, म्हणजे स्वाद छान येतो त्याचा. आता लसूण घालायचा आहे. एक 15-20 पाकळ्या लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो घालते मी. आणि आता ह्या तेलामध्ये लसूण छान पिवळा होसपर्यंत, अगदी लालसर होसपर्यंत परतून घ्यायचा आहे. याच्यामध्ये लसूण अजिबात कच्चा ठेवू नका. मस्त असा पिवळसर लालसर होसपर्यंत परतून घ्यायचा. आणि मग कांदा घालायचा. कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण छान परतून झालाय बघा. आता टोमॅटो घालते. टोमॅटोही छान परतून घ्यायचा आहे. टोमॅटोमधलं पाणी जाऊसपर्यंत छान परतून घ्या. आता कोथिंबीर घालायची. कोथिंबीर तेलातच घाला, म्हणजे मस्त असा स्वाद उतरतो त्याचा. छान परतून घ्यायचं आहे. आता हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं. पाणी जर टोमॅटोचं थोडंसं पाणी होतं ते आटूसपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, बघू शकता तुम्ही, सगळं एकत्र झालं आहे. आणि आता याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकायचं आहे. पाणी जास्त घालू नका, अगदी 1-2 चमचे घ्या आणि भिजत घाला चिंच. आणि चिंच परत कोळून घ्यायची, चांगली अशी कुस्करून घ्यायची. चिंचेचा जे चोथा आहे तो काढून टाकायचा आणि फक्त पाणी घ्यायचं आहे. आता हे पाणी थोडंसं आटवून घेऊया आपण. तेल सुटेपर्यंत थोडंसं परतून घ्यायचं आहे. बघा, मस्त तेल सुटलं आहे. आता
आणि आता हे शिजलेली डाळ आहे ती घालून घ्यायची. बघा मस्त हळद घातल्यामुळे पिवळसर असं मस्त हे वरण तयार झालं आहे आपलं. छान मिक्स करून घ्यायचं. आता हे सगळं एकजीव होईपर्यंत सगळं मिक्स करत राहायचं आहे. आणि याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे. पाणी उकळलेलंच घालायचं. आपण हे फोडणीला सुरुवात केली की बाजूला पाणी उकळायला ठेवायचं. पाणी घालून घेते मी. तुम्हाला घट्ट पातळ जसं पाहिजे तसं करा. मी थोडंसं पातळ करते, आमच्याकडे जास्त घट्ट खात नाहीत. घट्टही छान लागतं. आणि मी रवीने घोटलेली नाही आहे डाळ. बघा, बघू शकता तुम्ही, थोडीशी डाळ दिसते. आमच्याकडे अशी खातात म्हणून मी अशी करते. तुम्ही रवीने अगदी बारीक घोटून घेऊन केलं तरी चालेल. मिक्स करून घ्यायचं सगळं. मीठ घालायचं आहे आता चवीनुसार. चवीनुसार मीठ घालते. मीठ चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा, पण शक्यतो थोडंसं कमी घाला आणि नंतर चाखून बघून घाला. बघा मस्त असं हे वरण आपलं. आता याला उकळू द्यायचं. एक मोठा गॅस करायचा आणि एक छान उकळी काढून घ्यायची. मोठी उकळी काढून घ्यायची आणि पुन्हा गॅस एकदम बारीक करायचा आणि 5 मिनिट उकळून घ्यायचं. म्हणजे हे छान असं वरण, खमंग असं वरण तयार होतं. त्याच्यात मी मिरची घातली, पण फोडणीत दाखवताना आली नाही मला, व्हिडिओ बंद झाला होता माझा. मिरच्या फोडणीतच घालून घेतल्यात मी. बघा मस्त असं हे वरण तयार झालं. बघू शकता तुम्ही, छान असं बघा मस्त पिवळसर असं पातळ वरण तयार झालं. बघा आता आपण पटकन भेंडी करून घेऊया. लसूणी भेंडी करायची आहे. त्यासाठी इकडे मी 1/2 किलो भेंडी घेतली, बारीक अशी घेतलेली. जास्त जाड मोठे घेऊ नका, बी असतात. बाकीचे कांदा, मिरची, लसूण सगळं घेतलं आहे मी. आता ही भेंडी आहे ती बारीक अशी घेतली आहे बघा. त्यामुळे ही कवळी आहे. जराशी जाड मोठी घेतली तर ती जराशी बी असतात त्याच्यामध्ये. आधी स्वच्छ धुवून निथळून घेतली, पुसून घेतली आहे चांगली. आणि मग आता कोरडी करून झाल्यानंतर ही अशी बारीक चिरून घेतलेली आहे. आता हे चिरून कशी तुम्ही कमी जा मोठी लहान अशी करा. आता एक छोटीशी ट्रिक आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही असं केल्यामुळे. तर कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल घालायचं. तेल थोडंसं गरम झालं की ही भेंडी फक्त आपल्याला ही परतून घ्यायची. फोडणीत घालायच्या आधी भेंडी वेगळी परतून घ्यायची, बाजूला काढून घ्यायची आणि मग फोडणी करायची. तर त्यामुळे होतं काय, एकतर भेंडीचा तुमचा कलर बदलत नाही आणि शिवाय भेंडी चिकट होत नाही. अशी छान अशी ट्रिक आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा भेंडी करून बघा, तुमची भेंडी अजिबात चिकट होणार नाही. परतून घ्यायचं, 1-2-3 मिनिट छान परतून घ्यायचं. याच्यामध्ये त्यात काय होतं, त्यामुळे असं परतून घेतल्यामुळे काय होतं, भेंडी थोडीशी शिजली जाते. म्हणजे झाकण लावून पाण्याचा हपका मारून शिजवायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने बघा भेंडी अजिबात एकमेकाला चिटकलेली नाही आहे. तुम्ही बघू शकता. बघा परतून घेतली की मग काढून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने हे भेंडी तयार होते. आता तुमच्याकडे वेळ असेल तर थोडी हीच कढई धुवून घ्या. माझ्याकडे वेळ नाही आहे, मी व्हिडिओ बनवते म्हणून मी काढून घेणार आहे, लगेच दुसऱ्या कढईमध्ये करणार आहे मी. तर दुसरी बाजूला कढई घेतली, बघू शकता तुम्ही. आता ज्याच्यामध्ये 1 मोठी पळी तेल घालायचं आहे. एकूण आपल्याला 1.5 पळी तेल लागतं याला, कारण आपण तेलातच ही भेंडी परतून घेतो. तेल छान गरम झालं की मग जिरे घालायचे. जिरे फक्त घालायचे, याला मोहरी घालायची गरज नाही, फक्त जिरे घालायचे फोडणीला. 1 चमचाभर जिरे घालायचे. जिरे छान फुलू द्यायचे, जिरे कच्चे ठेवू नका. बघा मस्त असा फेस आला की लसूण घालायचा. 20-25 पाकळ्या लसूण आहे. लसूणी भेंडी आहे म्हणजे लसूण भरपूर पाहिजे आणि खायलाही खूप छान लागतं. रात्रीच्या जेवणामध्ये अशा प्रकारे तुम्ही लसूण घालून वरण आणि भेंडी करा, मस्त असं जेवण तयार होतं. कांदा घालते बघा, 1 छोटासा कांदा आहे तो घालते. आता कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आधी लसूण छान परतून घ्या आणि मगच कांदा घाला. लसूण कांदा एकत्र घालू नका. लसूण मग कच्चा राहतो आणि मग नंतर खाताना तो थोडासा असा नरम लागतो. लसूण जर पिवळसर अगदी तांबूस कलर येऊपर्यंत भाजला की एकदम कुरकुरीत छान लागतो लसूण. आता हे कांदा लसूण छान परतून घेतला की चिंच आहे, ही चिंच मी अशीच टाकते.
आणि एक 5-6 हिरव्या मिरच्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करा. आमच्याकडे थोडंसं तिखट खातात म्हणून मी वापरते. आता चिंच आणि मिरची तेलातच परतून घ्यायचे आणि आता याच्यामध्ये आपण जी परतून घेतलेली भेंडी आहे ती घालायची. अगदी 50% भेंडी आपली याच्यातच शिजली जाते, परतून घेतल्यावर शिजली जाते. आता बाकीची फोडणीत शिजवणार. पाण्याचा एक थेंबही वापरायचा नाही अजिबात. तेलावरच ही छान परतून घ्यायची. गॅस अजिबात मोठा करू नका, गॅस बारीकच ठेवा. छान हे मस्त मिक्स परतून घ्यायचं आहे. आता हे कांदा मिरची घातली, आपण चिंच घातले, लसूण भरपूर घातलं आहे. आता हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे त्या भेंडीच्या फोडींना व्यवस्थित लागेल. पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. जेवढं पाणी असेल तेवढं काढून घ्यायचं आणि मग मीठ घालायचं. मीठ आधी घालू नका. मीठ आधी घातलं तर तुमची भेंडी हमखास चिकट होणार. अशा छोट्या छोट्या ट्रिक असतात. मी प्रत्येक रेसिपी करत असते त्यावेळेला सांगत असते, तेव्हा रेसिपी शेवटपर्यंत बघत जा म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्याशा ट्रिक बघायला मिळतील. छान परतून झालं की मग आपण याच्यामध्ये झाकून ठेवूया थोडं. एक वाफ आली बघा, मस्त अशी वाफ आली. आता आपण हे छान फिरवून परत एकदा हलवून घेऊया आणि मग ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घालणार आहे. शेंगदाण्याचं कूट घालणार आहे. तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालू शकता किंवा ओलं खोबरं किसून घालू शकता, सुकं खोबरंही किसून घालू शकता. मी शेंगदाण्याचं कूट घालते कारण माझ्याकडे हे नेहमी तयार असतं. शेंगदाण्याचं कूट माझ्याकडे नेहमी तयार असतं, त्यामुळे मी पटकन वापरते. तुम्हाला आवडत नसेल तुम्ही खोबरे किंवा काहीही न घालतासुद्धा ही भेंडी अगदी अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मिक्स करून घ्यायचं आहे सगळं. कोथिंबीर घालायची. बघा मस्त अशी शिजली आहे बघा, बघू शकता तुम्ही. आपली भेंडी 100% शिजली. आपण पाण्याचा कुठेही वापर केला नाही. कोथिंबीर घालायची, भरपूर कोथिंबीर घाला, थोडीशी मस्त अशी चव लागते. मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद करायचा आणि आपली लसुणी भेंडी तयार झाली. वरण आणि लसुणी भेंडी आपली मस्त असं रात्रीच्या जेवणाचा मेनू आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.